नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी तृप्ती, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते. मंडळी, आपल्या घरामध्ये काही दिवसापूर्वी अगदी खूप सुंदर चाललं होतं. पती पत्नीचं चांगलं होतं, पैसा होता, घरामध्ये कुणाच्याही आरोग्याच्या समस्या नव्हत्या, मुलं चिडचिड करत नव्हती, मुलं चांगली अभ्यास करत होती किंवा मुलं मोठे असतील त्यांच्या करिअरच्या काही समस्या नव्हत्या किंवा माझ्या पतीचं काही आजार किंवा मला स्वतः काही आजार नव्हते. आमचं घर अगदी सुंदर, अगदी सकारात्मक होतं. पण अचानक काय झालं की आमच्या घरामध्ये खूप निगेटिव्ह एनर्जी आली आहे. आमच्या घरात आम्हाला स्वतः राहा वाटत नाही. घरात खूप भांडणं होतात, कटकट होतात. घरामध्ये अचानक अनेक रोग आले आहेत. मुलाचं सतत दुखतं, पतीचं दुखतं, माझं दुखतं, मुलीचं दुखतं किंवा घरात जेही सदस्य असेल त्यांना अनेक त्रास होतो. जेवण करावंसं वाटत नाही, रात्री झोप लागत नाही. अशा गोष्टी जर तुमच्यासोबत घडत असतील तर हे 4 संकेत आहे. एक तर आपल्या घरावर जी वाईट शक्ती आहे तिचं वावर आहे. आपल्यावर काही लोक आहेत ते जळतात ते काही आपल्याबद्दल वाईट करतात. मग ह्या गोष्टी आहेत का? तर ते काही 4 संकेत आहेत. हे संकेत कोणते? चला तर जाणून घेऊ. पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मंडळी, काही वेळेस घरात सातत्याने काही घडत असेल, काही केल्याने कामं होत नसेल, सतत अडचणी येत असेल, संकटे दूर होत नसेल, समस्या संपतच नसेल, कितीही प्रयत्न केले तरी व्यथा दूर होत नसेल, सकारात्मक विचार केला तरी अगदी साध्या साध्या गोष्टीत त्या पूर्ण होत नसेल, यश येत नसेल, प्रगती होत नसेल, पैसा टिकत नसेल आणि आपले जे जीवन आहे ते अधोगतीकडे जात असेल, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या घरावर एक तर नकारात्मक ऊर्जा आहे किंवा कोणी करणी केली आहे किंवा तुमच्या घराला नजर दोष लागला आहे. यासोबत घरावर वाईट शक्तीचा प्रभाव आहे किंवा बाहेरची शक्ती कार्य करत आहे. मग अशी जर शंका तुमच्या मनात येत असेल, हे जे काही उपाय आहे, काही करणी असेल किंवा वाईट शक्ती असेल किंवा नजर दोष असेल, पण वास्तविक अनेकांच्या मते करणी वगैरे हे मानसिक आहेत, याला आधार नाही. परंतु अनेक जण या गोष्टी मानतात. अनेकांना वाटतं की माझं जे चांगलं आहे हे समोरच्याला बघवत नाही आणि तो माझ्यावर काही ना काही करतो. मग काही या गोष्टी आहेत, या संकेत आहेत. हे संकेत जर तुमच्यासोबत घडत असेल तर आपल्याला काही उपाय करायचे आहे. मग संकेत कोणते? चला तर जाणून घेऊ. या गोष्टी सहज लक्षात येत नाही, पण त्याचे प्रभाव आणि परिणाम अधिक दिसू शकतात. अशी मान्यता आहे की घरामध्ये नकारात्मक शक्ती असेल तर काही सामान्य संकेत मिळण्यास सुरुवात होते. यासोबत हे संकेत सुद्धा तुम्हाला जाणू शकतात. या संदर्भात क्षेत्रात काही जाणकार दावे करतात की तुम्हाला सुद्धा घरात असा अनुभव येतो का? या गोष्टी विचारात घेऊन सातत्याने घरात आजारपण येत राहते. घरातील एखादी व्यक्ती आजारी असते, ती बरी झाली की दुसरी व्यक्ती आजारी पडते. ती व्यक्ती आजारातून बाहेर आली की तिसऱ्या व्यक्तीला आजारपण येते. आजारपणाचे जे चक्र आहे ते सतत चालू असतं. मग असं जर असेल तर तुम्हाला नजरदोष असेल किंवा वाईट शक्तीचा प्रभाव तुमच्या घरात असेल किंवा नकारात्मक शक्ती अगदी तुमच्या घरामध्ये पूर्णपणे राहत असेल. आजारपणात वैद्यकीय कारण सापडत नाही. आजारपण आले म्हणून वैद्यकीय चाचण्या केल्या, पण तरी देखील या सगळ्या सामान्य असतात. वैद्यकीय चाचण्यातून सुद्धा काही निदान होत नसेल तर हे आजार जर सारखे येत असेल तर हा सुद्धा एक संकेत मानला जातो की तुमच्या घरावर नकारात्मक जी ऊर्जा आहे तिचा प्रभाव जास्त आहे. यानंतर दुसरं म्हणजे तुमच्या घरामध्ये तुळस असेल किंवा छोटे छोटे काही रोपटे असेल, बाग असेल, त्या बागेतील जे काही झाडं आहेत ते तुम्ही लावली असेल आणि ते झाडं अचानक जे आहेत ते जळून जात असतील किंवा वाढत नसतील किंवा तसे सुकून जात असतील तर हे सुद्धा एक कारण असू शकतं. अगदी तुळस सुद्धा अगदी हिरवीगार असेल, एकदम मोठी हिरवीगार असेल आणि अचानक सुद्धा जी तुळस आहे ती जळून जात असेल, हे सुद्धा नकारात्मक ऊर्जेचं सगळ्यात महत्त्वाचं संकेत आहे. यानंतर तिसरा संकेत म्हणजे तुम्हाला अचानक तुमच्या नाकाला दुर्गंध येत असेल. हा दुर्गंध इतका तीव्र आणि उग्र असेल की आपल्याला कचऱ्यात बसलोय असं वाटत असेल. हा दुर्गंध 1 ते 10 ते 20 सेकंद असतो आणि तो लगेच जातो. याची संख्या सतत वाढू लागते. घरात नकारात्मक ऊर्जा आहे असे समजवण्यास वाव होतो, म्हणून हा सुद्धा एक संकेत मानला जातो. यानंतर चौथा संकेत म्हणजे काय तर काही कारण नसताना मायग्रेनचा त्रास सुरू होतो. डोकं खूप दुखू लागतं, रात्री अजिबात झोप लागत नाही, पहाटे 3, 4, 5 वाजेपर्यंत झोप लागत नाही. उलट दिवसा खूप झोपावेसे वाटते, दिवसा खूप आळस येतो, काहीच काम करावेसे काही अगदी सुरुवातीच्या खुणा असतात आणि हे संकेत आपल्याला आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे याचा भास करत असतात. मग असे जर संकेत तुमच्यासोबत घडत असेल तर आपल्याला आध्यात्मिक काही गोष्टी करायच्या आहेत. रोज घरामध्ये कालभैरव अष्टक लावायचं आहे.
रोज घरामध्ये तुम्हाला गुरुचरित्राचा 14वा अध्याय लावायचा आहे. यासोबत रोज घरामध्ये हनुमान चालिसा, रामरक्षा लावायचा आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीनं रामरक्षा स्तोत्र जे आहे त्याचं तीर्थ तयार करायचं आहे, ते घ्यायचं आहे. रोज घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो जप आहे तो यूट्यूबला किंवा मोबाईलमध्ये रोज लावायचा आहे. त्याचा घरात मोठा आवाज करायचा आहे. विष्णू सहस्रनाम लावायचा आहे. याने सुद्धा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी अखंड राहत असते. अतिशय साधे, अतिशय सोपे, पण हे जे संकेत सांगितले हे मनावर घ्या. तुमच्यासोबत जर घडत असेल तर लगेच तुम्हाला जे आध्यात्मिक गोष्टी सांगितल्या त्या करायच्या आहे. श्री स्वामी